का बायकांनी सगळं सहन करून, सगळं गिळून, सगळं मनात कोंडून त्या सासरीनं आणल्या? का आडजवळ केला नाही? का पेटवून घेतलं नाही? माझ्या पोरीला माहेर मिळालं पाहिजे. आणि अभिमानानं सांगते की माझ्या पोटी पोरगी येणार आहे. कुठे आलो आपण? जाहिरात करावी लागते शासनाला, मुलगी वाचवा, मुलगी जगवा, बहीण पाहिजे, आई. जाहिरात करावी लागते आपल्याला मुली. आमच्या जिल्ह्यात पण 800 काहीतरी लाज वाटते मला. ज्या भूमीची बहिणाबाई आहे तिथे मुलींचा जन्मदर 896 किंवा काय 804. लाज नाही वाटत मला. जाहिरात करावी लागते आम्हाला आणि आम्ही बहिणाबाईच्या गप्पा मारतो. संडासून आल्यानंतर हात धुवा, जाहिरात करावी लागते. अरे मरू दे असा समाज. कशा कशाची जाहिरात करणार आहे? कोणत्या समाजात राहतो आपण? कवींना डोक्यावर घेतोच आपण, पण काही आतमध्ये जातं का? बहिणाबाईकडून शिकणार आहोत का आपण काही? म्हणजे एकदा ती अशी मंदिरातनं बाहेर पडली आणि शास्त्री बुवा तिथे होते आणि तिकडनं एकनाथ बुवा नावाचा एक मातंग समाजाचा माणूस आला आणि त्याची सावली शास्त्री बुवांवर पडली आणि शास्त्री बुवा ओरडले, अरे मूर्खा, विटाळ केलास की रे मज. बहिणाबाईंनी ते पाहिलं, बोलली नाही. 3-4 दिवसांनी मंदिरात गेली, शास्त्री बुवांच्या पाया पडली. शास्त्री बुवा, एक विचारू का? हा विचार. ते रोज तुम्ही ते एकनाथ बुवा चिडले ना, मला काही पटलं नाही. अरे बहिणा, तुला शास्त्र माहित आहे का? मलकच काय माहित राहील. असं आहे की परमेश्वराने जेव्हा माणूस निर्माण केला तेव्हा मुखातून ब्राह्मण, वक्षातून क्षत्रिय, मांडीतून त्याने वैश्य आणि पायातून क्षुद्र निर्माण केला. म्हणून त्या लोकांची सावली देखील आम्हाला चालत नाही, विटाळ होतो. असं का? मला माहित नाही होतं महाराज. मग तुम्ही रोज देवळात काय करता? पूजा करतो, अर्चा करतो, मग स्नान संध्या करतो, मग आरती करतो, मग देवाच्या पाया पडतो. तोंडाच्या पडता का पायाच्या पडता? म्हणजे पाया तर पायाच्याच पडता. म्हणजे देवाच्या पाया पडता. तो पाय तुम्हाला डोकं ठेवण्यासाठी लागतो. मग त्या पायातनं निघालेला माणूस तुम्हाला का चालत नाही? हे कुठलं सोशल सायंटिस्टने तिला कळलं असेल यार? कसं कळलं असेल? कसं बघायची ती? हे तिचं जे बघणं होतं ना, हे तिचं जे सांगणं होतं, म्हणून ती थोर आहे आणि त्याच्यातनं येतं